श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्रीत या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब. चंद्रगुरु युतीने मिळेल प्रचंड पैसा आणि होईल इच्छापूर्ती. माता लक्ष्मी स्वतः या राशींच्या घरी येणार आहे. त्यामुळे या राशींच्या जीवनातील संकटे, दुःख मिटणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 25 मार्च 2026 रोजी चंद्र आणि गुरु यांची युती होईल आणि ती 27 मार्च पर्यंत त्या स्थितीत राहील. या युतीमुळे गजकेसरी योग निर्माण होईल, जो काही राशींच्या लोकांसाठी मोठा फायदेशीर ठरू शकतो. हा योग काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात सुख, संपत्ती व समृद्धी आणू शकतो. पण नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे, चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. ही नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि रामनवमीपर्यंत चालते. या काळात देवी शक्तीची उपासना केल्याने शक्ती, धैर्य आणि सकारात्मकता मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मातील या अत्यंत पवित्र सणाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे घरात आवाहन केले जाते. नंतर पुढील 9 दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. या 9 दिवसात अनुक्रमे माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंद माता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री या देवीच्या रूपांची भक्तिभावाने आराधना केली जाते. या 9 दिवसात उपवास, जप, पूजा आणि साधना केल्याने पापांचा नाश होऊन सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. हा उत्सव नवचैतन्य, भक्ती आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानला जातो. चैत्र नवरात्रीची सुरुवात गुरुवार 19 मार्च 2026 रोजी झालेली आहे. तर महाअष्टमी गुरुवार 26 मार्च 2026 आणि नवरात्र समाप्ती रामनवमीला म्हणजेच 27 मार्च 2026 ला होईल. पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला होता की त्याला कोणताही देव किंवा मनुष्य मारू शकणार नाही. त्या वरदानामुळे तो अहंकारी झाला आणि देव, ऋषी आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊ लागला. देवता संकटात सापडल्यावर त्यांनी एकत्र येऊन आपली शक्ती एकवटली आणि त्या तेजातून देवी दुर्गेचा जन्म झाला. देवीने 9 दिवस आणि 9 रात्री महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी 10व्या दिवशी त्याचा वध केला. यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असेही बोलले जाते. देवीने जे 9 दिवस युद्ध केले ते नवरात्र म्हणून साजरे केले जातात आणि ते देवीच्या विजयाचे प्रतीक मानले जातात. चैत्र नवरात्रीचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी आणि मराठा परंपरेशीही जोडलेला दिसून येतो. शिवाजी महाराज हे आई तुळजाभवानीचे परमभक्त होते. अनेक महत्त्वाच्या मोहिमांच्या अगोदर ते तुळजाभवानीचा आशीर्वाद घेत असत. स्वराज्य स्थापनेचा संकल्प महाराजांनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात केला होता, अशी लोकमान्यता आहे. म्हणूनच नवरात्रीच्या काळात किल्ल्यांवर आणि मंदिरांमध्ये देवीची विशेष पूजा केली जात असे. मराठा सैन्यातही या काळात देवीची आराधना करून विजयासाठी भक्तिभावाने प्रार्थना केली जात असे. त्यामुळे नवरात्र हा सण केवळ धार्मिक नसून शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारा सण ही मानला जातो. भागवत पुराणात नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी तिथी अत्यंत फलदायी मानल्या गेल्या आहेत. या दिवशी देवीची भक्तिभावाने उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. तसेच या दिवशी केलेल्या पूजेमुळे नवरात्रीतील 9 दिवसांची साधना आणि आराधना पूर्णत्वास जाते. या दोन्ही दिवशी भक्तगण देवी शक्तीची पूजा, होम हवन, कन्यापूजन आणि विशेष धार्मिक विधी करून देवीचा आशीर्वाद घेतात. अष्टमी यावर्षी 26 मार्चला असून त्याचे शुभ मुहूर्त सकाळी 6:20 ते 7:52 आहे. दुसरा मुहूर्त सकाळी 10:56 ते दुपारी 2:01 आहे. संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी 5:06 ते रात्री 9:33 आहे. नवमी यावर्षी 27 मार्च रोजी असून त्याचा मुहूर्त सकाळी 6:18 ते 10:56 आहे. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी या राशींच्या घरी येणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे या काळामध्ये पूर्ण होतील आणि नवीन गुंतवणुकीतून मोठा नफा सुद्धा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.
तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होईल. तसेच नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी मिळविण्याचे तुमचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. तसेच तुम्हाला एक प्रयत्नात मोठे यश देखील प्राप्त होऊ शकते. सोबतच या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये बढती आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. गजकेसरी योगामुळे तुम्हाला चांगले उत्पन्न देखील प्राप्त होईल. तुम्हाला नवीन नोकरीही मिळू शकते. घरातील वातावरण खूप छान राहील. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. त्यासोबतच तुम्ही घर खरेदी करण्याचा देखील या काळामध्ये विचार करू शकता. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही घर, प्रॉपर्टी, गाडी देखील खरेदी करू शकता. त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना न्यायालयीन खटल्यात यश मिळेल आणि अचानक आर्थिक लाभाचे मार्ग देखील खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची खूप प्रशंसा होईल. त्यामुळे तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देखील मिळू शकते आणि तुम्हाला एक नवीन प्रकल्प देखील मिळू शकतो. खर्च कमी होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यासोबतच या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशच यश प्राप्त होणार आहे. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. चंद्र गुरु युतीमुळे धनुराशीच्या लोकांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. तसेच गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. तुम्ही वाहन देखील खरेदी करण्याचा विचार या काळामध्ये करू शकता. त्यासोबतच या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. तसेच या काळात कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे. त्यासोबतच वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. चंद्र गुरु युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना देखील या काळामध्ये मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्यासोबतच चैत्र नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. माता लक्ष्मी स्वतः या राशींच्या घरी सोन्याच्या पावलांनी येणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.